गरमीच्या दिवसात तर काय ऑफिसमध्ये जाताना सुद्धा आपल्याला फटाफट जेवण हवं असतं आणि या गरमीच्या दिवसात किचनमध्ये अजिबात उभं राहायला आवडत नाही. तर आज तुमच्याकडे मी घेऊन आली आहे अवघ्या 20 मिनिटामध्ये काबुली चना पुलाव. अगदी झटपट असा होतो. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आणि तुम्ही बघू शकता थाळी संपूर्ण अशी सजवलेली आहे आणि सोबत मँगो लस्सी. वा वा, क्या बात है. साहित्य सांगत आहे. 2 आपल्याला कांदे घ्यायचे आहेत मध्यम आणि उभे असे आपल्याला कापायचे आहेत. पातळ असे स्लाइस करायचे आहेत किंवा तुम्ही बारीक चिरलात तरीही चालेल. आता 2 टोमॅटो घ्यायचे, ते सुद्धा उभे किंवा आडवे बारीक चिरा, काही हरकत नाही. 2 टोमॅटो चांगले बारीक चिरून झाल्यानंतर आपल्याला खलबत्त्यामध्ये 6-7 लसूण पाकळ्या, आलं, हिरव्या मिरच्या, हे चांगलं खलबत्त्यामध्ये चांगलं कुटून घ्यायचं आहे. हिरवी मिरची स्किप करू शकतात. ताजं आलं लसूणचा ठेचा नक्की बनवा. आता मी 1 कप बासमती तांदूळ घेतला आहे किंवा तुम्ही कोलम तांदूळ वापरलात किंवा बासमती तुकडा वापरलात तरी चालेल. चांगलं स्वच्छ धुवून पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. आता 20 मिनटं बासमती तांदूळ भिजवत ठेवायचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आता आपल्याला काम करायचं आहे. रात्री काबुली चना अर्धा कप भिजवायचा आहे. त्याचे दुप्पट होतात, म्हणजे 1 कप काबुली चना होतो. तर कुकरमध्ये तेल गरम करत ठेवलेले आहे. अख्खे खडे मसाले घालायचे आणि चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. जिरं, कढीपत्ता, त्याचबरोबर कांदा हा चांगला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचा आहे. जास्त लालसर अजिबात करायचं नाही आहे कांदा. आता कांदा परतून झाल्यानंतर आपल्याला टोमॅटोसुद्धा घालायचा आहे. कांदा आणि टोमॅटो चांगलं तेलामध्ये अख्खी खडे मसाल्यामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे. त्याचबरोबर ठेचलेला आलं लसूणचा ठेचा, चांगलं मसाला, मालवणी मसाला, लाल तिखट, हिंग आणि बेसिक मसाले आपल्याला घालायचे आहेत. हळद, धने जिरे पूड, किचन किंग मसाला, चवीनुसार मीठ, हे चांगलं मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. आता मी 2 चमचे फेटलेलं दही घालत आहे. जर तुम्हाला घालायचं नसेल तर स्किप करू शकतात. त्याचबरोबर मी काबुली चना भिजत घातलेला तो घालत आहे आणि तोही मसाल्यामध्ये चांगलं परतून घेत आहे. तुम्ही बघू शकता कलर सुंदर असा आलेला आहे. नक्की दही घाला, त्यामुळे एक वेगळीच चव येईल. त्याचबरोबर भिजवलेला बासमती तांदूळ हा तो मी घालत आहे. आता सर्वात मेन म्हणजे आपल्याला पाणी कितपर्यंत घालायचं हे तुम्हाला मी सांगते. अर्धा कप आपण काबुली चना घेतले आहेत, त्याचे 1 कप होतात. तर टोटल आपल्याला 2.75 कप पाणी घालायचं आहे. म्हणजे 1 कप बासमती तांदूळ घेत असाल तर अर्धा कप चना घेत असाल तर त्याचे 2.75 पाणी घालायचं. चांगलं उकळू द्यायचं आणि 2 चमचे तूप घालून आपल्याला 1 शिट्टी फास्ट गॅसवर आणि बाकीच्या 2 शिट्टी किंवा 3 शिट्टी करा आणि मध्यम आचेवर करायचे आहेत. आता कुकरमध्ये काबुली चना शिजत आहे. त्याचबरोबर मी पुलावबरोबर आपल्याला पापडसुद्धा तळून घ्यायचे आहे. मस्तपैकी आपली थाळी अशी तयार करायची आहे. तर पापड चांगलं फ्राय झालेलं आहे. त्याचबरोबर हिरव्या मिरच्या म्हणजे सुकवलेल्या तिखट मिरच्या ह्या मी तेलामध्ये चांगले परतून घेत आहे. इतके फ्राय मस्तपैकी अशी थाळी आपली तयार झालेली आहे. आता कुकर थंड झालेला आहे. तुम्ही बघू शकतात पाण्याचं प्रमाण एकदम योग्य सांगितलेलं आहे आणि काबुली चना एकदम छानपैकी शिजलेला आहे. 4 शिट्ट्या केलेल्या कुकरच्या. तुम्ही बघू शकता संपूर्ण अशी थाळी सजलेली आहे आणि त्याचबरोबर मँगो लस्सी. वा वा, एकदम थाळी असं पोटभरीचं असं दुपारचं जेवण मस्तपैकी आहे आणि तुम्ही ऑफिसलासुद्धाही घेऊन जाऊ शकतात किंवा लहान मुलांना आता वेगवेगळे तुम्ही भाताचे प्रकार, पुलावचे प्रकार तुम्ही बनवून देऊ शकता. तर व्हिडिओ आवडल्यास तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल. आणि तुमच्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि तुम्हाला काही नवीन रेसिपी पाहिजे असतील तर कमेंटद्वारे नक्की सांगा. असेच प्रेम राहू दे आणि उकडीच्या मोदकासाठी तुम्ही जितकं प्रेम मला दिलात त्यासाठी मनापासून खूप थँक्यू.
लव यू ऑल. बाय.